विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात आता मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले। त्या पार्श्वभूमीवरती मुंबईतील दादर येथील शिवतीर्थावर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित आहे। ही सभा होत आहे, मात्र या सभेला मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील हे दाखल होत आहे। मात्र एक असा या ठिकाणी आपण पाहायला मिळत आहे, यम खरं तर या सभेला दाखल झालेला आहे। का यम या सभेला दाखल झालेला? पहिला प्रश्न माझा आहे, यमाने या सभेला येण्यामागचं कारण काय? सभेला येण्यामागचं कारण आहे की जी जनता आलेली आहे त्यांना मी जनजागृत करत आहे की आपल्याला जर लोकशाहीने जो मताचा अधिकार दिलेला आहे, संविधानाने जो मताचा अधिकार दिलेला आहे, तो जर आपण नीट बजावला, म्हणजे माझं जनजागरण हे आहे, जनजागृती की 100% मतदान झालं पाहिजे, बरोबर आहे। तर ह्या सभा वगैरे ज्या ह्या होतच राहतील, पण जर आपल्याला या राज्यामध्ये देशामध्ये परिवर्तन जर पाहिजे तर 100% मतदान झालं पाहिजे। कारण ज्या वेळेला ते 50 आणि 40 होतं तर जो नेमका प्रतिनिधी होतो ते कोण समजत नाही ना, आणि मग त्यावेळेला कामं होत नाहीत। मग त्यावेळेला लोकांचे आक्रोश होतात की माझी कामं झाली नाही, हे नाही झालं, ते नाही झालं, लोकांना त्याच्यामधले बदलाव मिळत नाहीत। साधारण जेव्हा यम येतो तेव्हा एकतर माणूस जेव्हा असतो, आपण पाहतोय जेव्हा तो आपला श्वास सोडतो, जेव्हा तो शेवटच्या स्टेजला असतो, जेव्हा तो मृत्युमुखी असतो, तेव्हा खरं तर आपण पाहतो यमाच्या प्रवासाला तो गेला असं म्हटलं जातं। आता यम या ठिकाणी आलेला आहे, तर नेमका तो कोणाच्या बाजूने आलेला आहे? एक सरकारच्या बाजूने आलाय का विरोधकांच्या बाजूने आलाय? बघा, जनतेची अवस्था मरणाची झाली आहे, करेक्ट आहे। तर त्यांना ह्या मोहिमेमधनं वाचवण्यासाठी मी आलेलो आहे आणि असं जनजागृत करतोय की ह्या वेळेला जर आपण 100% मतदानाचा आकडा केला नाही तर मग हे निश्चित होईल। मग हा यम भाजपच्या सभेला किंवा महायुतीच्या सभेला का आलाय? बघा, आपण कशामध्ये आहोत? लोकशाहीमध्ये आहोत, बरोबर आहे। आपल्याकडे जात धर्म पंथ वगैरे हे काही नाही। यम जो आहे जनजागृतीसाठी आहे। जनजागृती माझ्या सगळ्या जनतेसाठी आहे। जनतेमध्ये आपण हे धरून चालणार का? नाही। आणि मला जर महाराष्ट्रभर पोचायचं असेल, आज महाराष्ट्रातून सगळे लोक आलेले असतील की नाही, आणि मी जेव्हा त्यांच्या समोर आहे, त्यांचा लोकप्रतिनिधी निवडायचा अधिकार त्यांना आहे की नाही, पण माझं म्हणणं आहे 100% मतदान करा, मग निवड योग्य होईल। पण आता साधारणतः मतदानाची टक्केवारी घसरलेलीच पाहायला मिळतं। विधानसभा असू दे, लोकसभा असू दे, वारंवार मतदानाची टक्केवारी घसरली। जनता मतदानासाठी कंटाळली की या राजकारणालाच कंटाळली असं वाटतंय? त्याचं सुद्धा मी प्रबोधन करतो जनतेला, की जनता मला जेव्हा त्यांच्याशी मी प्रतिक्रिया घेतो तेव्हा ते सांगतात राजकारण खिचडी झालंय, हे झालंय। तर मी म्हटलं आपण त्याला बिर्याणी म्हणून खायचं, पुलाव म्हणून करायचं, पण तो जर बदलाव आपल्याला हवा असेल की आपल्याला हे असं नको असेल तर आपल्याला मतदान 100% केलं पाहिजे, तरच आपल्याला तो निर्णय बदलता येईल। तुम्ही आता यम बनून आलेला, बरोबर आहे? तुमचं नाव साधारण सांगा। माझं नाव संजय रामगुडे, सुखांत अंतिम संस्कार, मी मुंबई येथून चालक करतो। आणि अंतिम आपण पाहतोय की तुम्ही जे कपडे परिधान केलेले आहेत त्याचा रंग काळा आहे। मोदी या सभेला येणार आहेत, त्यामुळे कुठेतरी वारंवार पाहतो आपण की काळा रंग हा अलाउड केला जात नाही सभेला। तुम्हाला एंट्री दिली जाते का? सर, आपल्या माईकचा रंग काळा आहे, तो कॅमेरा काळा आहे, बरोबर आहे। तर असा काळा रंग वगैरे काही नाही, यमाचे कपडेच काळे, मी सफेद घातले तर चालतील का? तुम्हाला आतमध्ये सोडत आहेत का? सोडतील ना, का नाही? एक प्रेक्षक म्हणून सोडतील ना, त्यांच्या जे काय नियम आहेत त्याची जर पूर्तता आपण केली तर सोडतील ते। पण त्यांच्या नियमामध्येच आपण पाहतोय की जर काळ्या रंगाचं काही असेल तर आतमध्ये सोडत नाही। काळा रंग म्हणजे माझा काय असा, मी काय झेंडा दाखवत नाहीये, या अंगावर घातलेला आहे, हे काळं नाही, सोनेरी आहे सगळं, आणि मला वाटतं सोनं माझ्याकडेच जास्त आहे, बरोबर आहे। आणि काळं हे असलं नाही तर मी यम कसा वाटेन हो? मी लोकांपर्यंत पोहोचेन कसा? माझी जनजागृती कशी होईल? नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। तर हे होते यम आणि सध्या ते दाखल झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला शिवतीर्थावरती। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।